गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुका सुरू आहेत। सध्या बुलढाण्याच्या गर्देवाल चौकामध्ये आहोत आणि हे सगळे मागे जे दिसतंय ते सगळे दुपट्ट्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, उबाटाची ही सगळी टीम आहे। महाविकास आघाडी ही आहे आणि जयश्रीताई शेळके उमेदवार आहेत। मशाल या निवडणूक चिन्हावर त्या लढतायत। बरोबर पुढच्या बुधवारी मतदान आहे। नेमका इतक्या दिवसांमध्ये तो आपण प्रचार करतायत, काय नेमकं तुम्हाला जाणवलं मतदारांकडून, जनतेकडून? जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहे। जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आपणही पाहत असाल की उत्साह हा जल्लोष खूप मोठा आहे। लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी निश्चितच जनता उत्सुक आहे आणि तो उत्साह आम्हाला आमच्या प्रचार सभांमधून, आमच्या रॅल्यांमधून दिसतोय। आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे। त्यामुळे निश्चितच 8 दिवसानंतर जेव्हा मतदान होणार आहे त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशालीचाच त्या ठिकाणी झेंडा फडकणार, महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। तुम्ही आता मिलिंद नगर, सावित्रीबाई फुले नगर या भागामध्ये होता। मागासवर्गीय समाज त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत तुमच्या विषयीच्या? नक्कीच मी सामाजिक चळवळीमधून आले, ती पार्श्वभूमी मला आहे आणि सातत्याने छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी मी आजवर सामाजिक आणि राजकीय माझी वाटचाल करत आले। त्यामध्ये कुठेही विचारामध्ये मी प्रतारणा केलेली नाही। त्यामुळे निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो काही वर्ग आहे, छत्रपती शिवरायांना, महात्मा ज्योतिबा फुलेंना, राष्ट्रमाता अहिल्यादेवींना मानणारा जो काही सगळा जनसमुदाय आहे तो निश्चितच माझ्यासोबत आहे अशी मला खात्री आहे। ठीक आहे, तुम्हाला काही शुभेच्छा। आणखी इंटरव्ह्यू तुमच्याकडून आम्ही घेणार आहोत, आणखी तुमच्याशी बोलणार आहोत। तुर्तास तुम्हाला आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण पुढे मार्गस्थ व्हावं। मित्रांनो, या ठिकाणी ताईंनी आपल्याला सांगितलंय की ज्या आहेत या इथल्या ज्या भावना आहेत जनतेच्या, त्या भावना मागासवर्गीय समाजाच्या ज्या आहेत त्या भावना त्यांच्यासोबत आहेत आणि संविधानाला मानणारा जो वर्ग आहे, सर्व वर्ग जो आहे तो वर्ग त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। बघूया नेमका निर्णय काय लागतात। कॅमेरा पर्सन अजय काकडे सर, सिटी प्लस।